नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य 200 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, श्रवणबेळगोळ हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? श्रवणबेळगोळ हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, श्रवणबेळगोळ हे ठिकाण कर्नाटक या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ते ठिकाण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित खेळाडू आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, पी.व्ही. सिंधू या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या त्या एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, समृद्धी महामार्गाचा मार्ग खालीलपैकी कोणता आहे? समृद्धी महामार्ग यांचा मार्ग पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा महामार्ग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई यांच्या दरम्यानचा तो महामार्ग आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी आपल्याकडे एक खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, पुस्तकाचं नाव काय आहे? पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर हे पुस्तक आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचं पुस्तक ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सन 2023 मध्ये झालेल्या 75 प्रश्नपत्रिका यामध्ये दिलेल्या आहेत। विशेष म्हणजे स्पष्टीकरणासहित यामध्ये एकूण 75 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाची किंमत फक्त 590 रुपये असून हे पुस्तक एक बेस्ट क्वालिटीचं पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक सर्वांनीच घ्यायला पाहिजे, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 7500 पेक्षा अधिक प्रश्न यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, या ठिकाणी 7000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह आहेत आणि यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता मराठी याचा सर्व प्रश्नाचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक न्यू स्टुडंट पब्लिकेशन नांदेड यांचं हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। हे पुस्तक सर्वांनीच घ्यायला पाहिजे। या ठिकाणी बघा, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे 7972583951 या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, न्यू स्टुडंट पब्लिकेशन नांदेड श्रीनगर जर तुम्ही या ठिकाणी पुस्तक घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी 50% डिस्काउंट ऑफर मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनीच पुस्तक घ्यायला पाहिजे। बघा, प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, सम्राट या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे। सम्राट या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सम्राटचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असेल, सम्राज्ञी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कृष्णा या नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर सर्वांना माहीत आहे, कृष्णा नदीचं उगमस्थान महाबळेश्वर जिल्हा सातारा। ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्यामध्ये कृष्णा नदीचं उगमस्थान आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, क्योटोपॅक्सी हा एक सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये? क्योटोपॅक्सी हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या देशामधला सक्रिय ज्वालामुखी आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये पडलेला आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर क्योटोपॅक्सी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश इक्वाडोर या देशामध्ये। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, 8वा प्रश्न पाहूयात, केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये? केवलादेव हे एक राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामधलं ते एक राष्ट्रीय उद्यान आहे। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, मनोहर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। मनोहर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द सुंदर या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द असेल। बघा प्रश्न क्रमांक 10 बघत, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा सन 1909चा तो सुधारणा कायदा आहे। प्रश्न क्रमांक 11 बघत, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या एका आंदोलनासंबंधीची आहे? महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या एका आंदोलनासंबंधीची यात्रा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा ही सविनय कायदेभंग आंदोलन यांच्या संबंधीची ती यात्रा आहे। प्रश्न क्रमांक 12 बघत, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे? बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बुडापेस्ट हे हंगेरी या देशाची ती राजधानी आहे। बघा प्रश्न क्रमांक 13 बघत, अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले पठार आहेत? अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले ते पठार आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, अनातोलियाचे पठार हे तुर्कस्तान या देशामधले ते पठार आहेत। बघा प्रश्न क्रमांक 14 बघत, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे। शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज हे तगाई या स्वरूपाचे ते कर्ज असते। ऑप्शन क्रमांक 3 त्यांना आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 15 बघत, तुतीकोरीन हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे? तुतीकोरीन हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर आहे, तर ते कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते एक प्रमुख बंदर आहे। बघा प्रश्न क्रमांक 16 बघत, पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर सर्वांना यायला पाहिजे। पानिपतचं तिसरं युद्ध हे सन 1771 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध हे झालेलं आहे। बघा प्रश्न क्रमांक 17 बघत, केंद्र आणि राज्य संबंध यांच्याविषयी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये तरतुदी आहेत? केंद्र आणि राज्य संबंध भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तरतुदी आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये आला होता, तर या ठिकाणी उत्तर आपलं एक असेल। भाग 11 मध्ये केंद्र आणि राज्य संबंध हे दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 18 बघा, हबनटोटा हे बंदर कोणत्या देशामधलं बंदर आहे? हबनटोटा हे एक बंदर आहे, तर हे बंदर कोणत्या देशामधलं बंदर आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर हबनटोटा हे बंदर श्रीलंकेमधलं ते बंदर आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल। बघा पुढचा प्रश्न बघा, मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक R.K. नारायण या पुस्तकाचे ते लेखक आहेत। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 20 काय विचारलाय, मोसाद ही गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणत्या देशाची संस्था आहे? मोसाद ही एक गुप्तहेर संस्था आहे, कोणत्या देशाची ती संस्था आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मोसाद ही गुप्तहेर संस्था इस्रायल या देशाची ती संस्था आहे। बघा प्रश्न क्रमांक 21 काय आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती होती? सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती होती? तर जिल्ह्यांची एकूण संख्या 640 एवढी सन 2011च्या जनगणनेनुसार तेवढी ती संख्या होती। बघा पुढचा प्रश्न बघा, इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, इराणची राजधानी तेहरान। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य
उत्तर असेल। बघा पुढचा प्रश्न बघा, त्याची कविता लिहून झाली या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। त्याची कविता लिहून झाली या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, समापन कर्मणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला वाक्याचा प्रयोग असेल। बघा प्रश्न क्रमांक 24 काय विचारलाय, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे। अल्झायमर हा एक विकार आहे, तर तो कोणत्या एका अवयवाला होणारा तो विकार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अल्झायमर हा मेंदू या अवयवाला होणारा तो विकार आहे। बघा प्रश्न क्रमांक 25 काय विचारलाय बघा, पांढरे फूल हे कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे। पांढरे फूल हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे। विद्यार्थी मित्रांनो, पांढरे फूल हे इटली या देशाचं ते राष्ट्रीय चिन्ह आहे। बघा प्रश्न क्रमांक 26 काय आहे, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। ग्रामगीता हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक 27 काय विचारलाय, कटक या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। कटक या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, कटकचा समानार्थी शब्द सैन्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 28 काय आहे, राईचा पर्वत करणे हा एक वाक्यप्रचार आहे, याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। राईचा पर्वत करणे, विद्यार्थी मित्रांनो, राईचा पर्वत करणे म्हणजे अतिशयोक्ती करणे या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल। बघा प्रश्न क्रमांक 29 काय विचारलाय, इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। विद्यार्थी मित्रांनो, इटियाडो हे धरण, तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गोंदिया या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। बघा प्रश्न क्रमांक 30 काय विचारलाय, भारत माझा देश आहे हे वाक्य आहे, या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे। भारत माझा देश आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य केवल वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे। बघा प्रश्न क्रमांक 31 काय विचारलाय, आज हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे। आज या शब्द कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे। आज, विद्यार्थी मित्रांनो, आज हा शब्द क्रियाविशेषण या प्रकारचा तो शब्द आहे। बघा प्रश्न क्रमांक 32 काय विचारलाय, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती। राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ही सन 1993 मध्ये ती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 33 बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। विद्यार्थी मित्रांनो, भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये एकूण किती लिंगे आहेत। मराठी भाषेमध्ये एकूण किती लिंगे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मराठी भाषेमध्ये एकूण 3 लिंगे आहेत। बघा प्रश्न क्रमांक 35 बघा काय विचारलाय, ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका ज्ञान इंद्रियाचा उपयोग केला जातो। ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका ज्ञान इंद्रियाचा वापर हा केला जातो ब्रेल लिपी वाचवण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रेल लिपी ही वाचवण्यासाठी त्वचा यांचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो। बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय, भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी। भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, राजमहेंद्री आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे। बघा पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय, भारतीय सेना दिवस कोणत्या एका दिवशी असतो। भारतीय सेना दिवस म्हणजेच इंडियन आर्मी डे कोणत्या एका दिवशी असतो। तर 15 जानेवारी या दिवशी भारतीय सेना दिवस असतो। बघा पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय, माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। माणदेशी माणसं हे एक पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, व्यंकटेश माडगुळकर या पुस्तकाचे ते
लेखक आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या एका खेळासंबंधीचा शब्द आहे? ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा शब्द आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण आहे. तर ग्रँड स्लॅम हा शब्द लॉन टेनिस या खेळासंबंधीचा तो शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 बघा आपलं योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 40 काय बघा, क्रिया कोणी केली आहे हा सांगणारा शब्द पुढीलपैकी कोणता असतो? क्रिया कोणी केली आहे हा सांगणारा शब्द पुढीलपैकी कोणता शब्द असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कर्ता या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, जलीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? जलीकट्टू हा सण कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? जलीकट्टू हा सण. तर विद्यार्थी मित्रांनो, जलीकट्टू हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये आला होता, अमर चित्रकथा हे लहान मुलांचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अनंत पाई यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण 206 हाडे असतात. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय, आम्लवर्षा खालीलपैकी कोणत्या एका वायूच्या हवेमधल्या प्रदूषणामुळे होते? आम्लवर्षा खालीलपैकी कोणत्या एका प्रदूषणामुळे होते? तर विद्यार्थी मित्रांनो, आम्लवर्षा म्हणजे ॲसिड रेन हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फ्युरिक डायऑक्साईड. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? ईस्ट इंडिया या कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत या ठिकाणी ती स्थापन करण्यात आली होती. बघा पुढचा प्रश्न बघा, चांदण्या रात्रीचा पंधरवाडा शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, शुक्ल पक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, कृत्रिम या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. कृत्रिम या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. कृत्रिम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कृत्रिमचा विरुद्धार्थी नैसर्गिक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषेमध्ये गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? मराठीमध्ये गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? हिंदू. तर विद्यार्थी मित्रांनो, हिंदू ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची ती कादंबरी आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? गोलपीठा हा कविता संग्रह पुढीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे? विद्यार्थी मित्रांनो, गोलपीठा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांचा तो कविता संग्रह आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, वाघांची गणना दर किती वर्षांनी केली जाते? वाघांची गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, वाघांची गणना ही दर 4 वर्षांनी ती केली जाते. बघा पुढचा प्रश्न बघा, पुलिकत हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये? पुलिकत हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते सरोवर आहे? पुलिकत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुलिकत हे सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामधलं ते सरोवर आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती संग्रहालय हे नागपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 2 काय विचारलाय, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो सन 1972 मध्ये स्थापना ही झालेली आहे. बघा पुढचा ऑप्शन बघा, कोराडी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? कोराडी. तर कोराडी, खापरखेडा, उमरेड हे सर्व नागपूर या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये गवत संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो गवत संशोधन केंद्र हे पालघर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? तर दख्खनच्या पठारावर रेगूर मृदा ही प्रामुख्याने आढळते. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, भारताला सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाची लागून आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाची लागून आहे? तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त सीमा ही बांगलादेश यांची ती सीमा आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रध्वज यांचं लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण पुढीलपैकी कोणतं आहे? भारतीय राष्ट्रध्वज यांचं लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी कोणतं आहे? तर लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण 3:2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? तर पोलीस पाटलांची नियुक्ती ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन सन 1967 या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते. बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा केली होती? खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा केलेली आहेत? तर लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसाही केलेली आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोणाचं आहे? इंडियन ओपिनियन हे एक वर्तमानपत्र कोणाचं आहे? विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र महात्मा गांधी यांचं आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 बघा, महात्मा गांधींनी भारत छोडो यांचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? महात्मा गांधी यांनी भारत छोडो हा नारा कोणत्या वर्षी दिला होता? भारत छोडो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. सन 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडो यांचा नारा हा दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, सरदार वल्लभभाई पटेल खालीलपैकी यांनी कोणता सत्याग्रह केला होता? सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह हा केलेला आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑप्शन क्रमांक 3 राहील बारडोली सत्याग्रह हा केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये खालीलपैकी कोण सेनापती होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या एका आजारामध्ये वापरतात? डायलिसिस हे एक उपचार पद्धती आहे. कोणत्या आजारामध्ये प्रामुख्याने वापरतात डायलिसिस? तर डायलिसिस ही उपचार पद्धती मूत्रपिंडाचे विकार यामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते. बघा पुढचा प्रश्न बघा, डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते? डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते? तर डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते. बघा पुढचा प्रश्न बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात?
तर कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा गॅस प्रामुख्याने वापरतात. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर फेसबुकचे जनक असे मार्क झुकरबर्ग यांना फेसबुकचे जनक असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न बघा, जागतिक कर्करोग दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक कर्करोग दिन कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिवस असतो. बघा पुढचा प्रश्न बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण पुढीलपैकी काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण पुढीलपैकी काय म्हणतो? तर त्यांना आपण वर्ण असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? द्विगुणित, तर द्विगुणित हे संख्या विशेषण या प्रकारचं ते विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, राम सतत गावी जात असे हे पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य? राम सतत गावी जात असे हे खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? राम सतत गावी जात असे तर रीती भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? प्रश्नाचं उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या एका विभक्तीमध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रथमा या विभक्तीमध्ये असतो. बघा प्रश्न क्रमांक 24 काय, राम लक्ष्मण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? राम लक्ष्मण, तर विद्यार्थी मित्रांनो राम लक्ष्मण म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 राहील राम आणि लक्ष्मण द्वंद्व समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी आपला राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस असतो. बघा पुढचा प्रश्न बघा, NIA आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. NIA आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. NIA, तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ऑप्शन क्रमांक 2 राहील NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे त्याचं योग्य फुल फॉर्म आहे. बघा प्रश्न क्रमांक 27 काय आहे, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित होतो? प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित होतो? तर विद्यार्थी मित्रांनो प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 28 काय, कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोकणचे गांधी, तर कोकणचे गांधी असे आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 29 काय विचारलाय, 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील एकूण 11 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? नाल सरोवर हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे. नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, युरियामध्ये खालीलपैकी किती टक्के नत्राचे प्रमाण असते? युरियामध्ये नत्राचे एकूण प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील 46% या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 32 काय आहे, स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे?
तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापनाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 33 बघा, गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? गाविलगड। तर गाविलगड हा अमरावती जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? रेडियम। तर रेडियमचा शोध या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्युरी या ठिकाणी त्यांनी हा शोध लावलेला आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या साली करण्यात भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1974 मध्ये तो करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना ही केलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, सत्तीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी पास केला होता? सत्तीबंदी हा कायदा खालीलपैकी कोणी पास केलेला तो कायदा आहे? विद्यार्थी मित्रांनो, सती प्रतिबंध हा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी हा कायदा पास केलेला आहे। ऑप्शन क्रमांक 4 बघा आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 2 बघा, गंगा नदी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? गंगा ही नदी। तर गंगा ही नदी ऋषिकेश जवळ मैदानी प्रदेशामध्ये ती प्रवेश करते। बघा पुढचा प्रश्न बघा, बलूत हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बलूत या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? बलूत। तर विद्यार्थी मित्रांनो, बलूत हे पुस्तक दया पवार यांचं ते एक प्रमुख पुस्तक आहे। पुढचा प्रश्न बघा, आधुनिक भारतामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक भारतामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आधुनिक भारतामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक असे महात्मा ज्योतिबा फुले यांना ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 बघा, जागतिक विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक विज्ञान दिवस कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक विज्ञान दिवस। तर 28 फेब्रुवारी या दिवशी जागतिक विज्ञान दिवस असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ। तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुंबई या ठिकाणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्यपाल यांना तो अधिकार असतो। प्रश्न क्रमांक 8 बघा, आमच्या गावामध्ये अमित सरकार या घोषणेमुळे कोणते गाव हे प्रसिद्धीस आले होते? आमच्या गावामध्ये अमित सरकार या घोषणेमुळे कोणते गाव हे प्रसिद्धीस आले होते? तर ते गाव आहे मेंढालेका हे गाव आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात? ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी एकूण किती सदस्य असतात? तर एकूण कमीत कमी 7 एवढे सदस्य असतात। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणी ताटींच्या अभंगाची रचना केलेली आहे? खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगाची रचना ही केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील संत मुक्ताबाई यांनी या ठिकाणी त्यांनी रचना ही केलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, 14 रताळ्याचा सत्याग्रह कोठे आणि केव्हा झाला होता? 14 रताळे सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी आणि कोणत्या ठिकाणी झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महाड या ठिकाणी सन 1927 मध्ये महाड येथील 14 रताळे सत्याग्रह हा झाला होता। बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्रामधले आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आद्य क्रांतिकारक। तर आद्य क्रांतिकारक असे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी। तर भारताचा राष्ट्रीय प्राणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे।
प्रश्न क्रमांक 14 बघा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, गंगा नदीमधला डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, भारतामधला सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? भारतामधला सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामधला सर्वात मोठा धबधबा कोणत्या एका राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे पोलीस भरतीसाठी 8000पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे एक ईबुक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर ते कोणाला घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल. त्यामधले बरेच प्रश्न हे परीक्षेमध्ये पडलेले आहेत आणि अतिसंभाव्य प्रश्न आहेत. ते एकूण 8000 प्रश्न आहेत. त्यामध्ये आपण चालू घडामोडी असेल, विज्ञान असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, सर्व विषयाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. त्याचा फायदा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्कीच सर्वांना होणार आहे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे.